नमस्कार. सांगली जिल्हा परिषद व कवठेमंकाळ पंचायत समिती असे सार्वत्रिक निवडणूक 2026 लागलेली आहे. आपण कुची गटामध्ये कोकळे गणामध्ये आपण सध्या इथं आलेलो आहोत. माझे नाव सखाराम बाळा सोलेकर, माजी ग्रामपंचायत करलट्टी. मी पोकळा पंचायत समिती गणातून उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मागितली होती. तरी त्यांनी माझी उमेदवारी डावलल्यामुळं मी स्वतः बंडखोरी करत आहे. माझी पत्नी अनिता सखाराम ओलेकर, मी माझ्या पत्नींना उभा करत आहे. तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहून सुद्धा मला पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. तरी त्यामुळे मी बंडखोरी करत आहे. उमेदवारी नाकारताना काय कारण सांगितलं होते? माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याने तुला उमेदवारी हे देता येणार नाही आणि पैसेवाली माणसं लागणार. त्यामुळं ह्या पक्षामध्ये जो पैसे देईल, पैसेवाला माणूस असेल त्याला उमेदवारी देणार, हे असं माझ्या मते मला वाटतंय. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी एकनिष्ठ राहिलो यांच्याची 15 वर्ष. निवडणूक लढवण्याचं खास कारण काय? जनतेची सेवा करण्यासाठी. माझ्या कोकळे पंचायत समिती गणामध्ये कुठलेही एकही काम अपघात कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही. त्यामुळं मी ही बंडखोरीचा निर्णय घेतलेला आहे. पक्षासाठी समजूत काढल्यानंतर माघार घेणार का कायम ठेवणार उमेदवारी? कायम ठेवणार उमेदवारी. माघार घेणार. माझ्या मताशी मी ठाम आहे. रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुमचा मार्गी लागला आहे का? नाही, अजून लागला नाही. आमदारांनी लक्षच दिलं नाही आमच्याकडे. गेली आमदारकी राष्ट्रवादीकडे आहेत. हा, त्यातून तुमच्या गावाचा काय विकास झाला आहे का? नाही. मेन म्हणजे विकास आमचा कुठं तुटलाय. आम्हाला कोकळ्याला यायला नीट रोड नाही. बेरोजगार किंवा दवाखान्याचे इतर प्रश्न जे आहेत ते तुमचे सुटलेत का? नाही, सुटले नाही. काय प्रश्न आहेत आता बेरोजगारीचं, दवाखान्यास काय वेळोवेळ कर्मचाऱ्यांनी यावे, तिथं त्यांच्या हजर राहावे. कुठली गोळी मागायला गेलं तर गोळ्या नसत्या. त्या सरकारी दवाखान्यात जनावर डॉक्टरच्या तिथं गेलं तर ते कुठले कॅल्शियम मागायला तर आम्हाला वरून दिलेलं नाही असं सांगतात. परत दुसऱ्या तालुक्यामध्ये गेलं तर दुसऱ्या तालुक्याला भेटतंय, पण आमच्याच तालुक्याला का भेटत नाही. बरं, मतदारसंघातील आता मतदारांना तुम्ही काय आवाहन करू शकता? मी आवाहन करू शकतो मतदारांना. मी एक गरीब कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेलो. मी त्यांच्याशी पूर्णपणे आपल्याही जेवढी ताकद होईल तेवढी समाजसेवा करायला मी तयार आहे जनतेशी. माझे कोकळे पंचायत समिती गटातून ताकदीने लढणार आहे? ताकदीने लढणार आहे. माघार अजिबात नाही. नाही, माघार नाही.